मित्रांनो नमस्कार. कसे आहात सगळे? मित्रांनो, कॅन्सर या आजाराविषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड भीती आहे आणि ही भीती असण्याचं कारण अज्ञान खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कॅन्सर कशामुळे होतो? कॅन्सरचे किती प्रकार आहेत वेगवेगळे? त्याच्यावर काय प्रकारचे वेगवेगळे उपचार उपलब्ध आहेत? अशी कुठलीही भरपूर व्यवस्थित चांगली माहिती नसताना लोकांच्या मनात प्रचंड भीती आहे. परंतु यावर खूप चांगलं काम करत असलेले डॉक्टर व्यंकटेश जोशी सर आज आपल्या पॉडकास्टमध्ये आहेत. त्यांचा पर्सनल प्रवाससुद्धा खूप रंजक आहे. 17व्या वर्षी या वयामध्ये सुद्धा अत्यंत म्हणजे 25शीच्या तरुणाला लाजवेल इतक्या चांगल्या पद्धतीनं काम ते आयुर्वेदासाठी करत आहेत, झटत आहेत. खूप वेगवेगळ्या स्तरावरचं त्यांचं काम आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे, त्यांना समजून घेत असताना कॅन्सरची तर भीती तुमच्या मनातून जाईलच, परंतु एकंदर आपली जी काही जीवनशैली आहे, ती आपण कशी ठेवली तर आपण निरोगी आणि चांगलं जगू शकतो, त्यासाठीचा एक खूप चांगला धडा आजच्या या पॉडकास्टमधून आपल्याला मिळणार आहेत. सर, 3 टॉकमध्ये आपलं खूप खूप नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. मला बोलावलं त्याबद्दल धन्यवाद. सर सर मी जेव्हा तुमचा प्रवास बघत होतो म्हणजे 1 जुलै 1956 मला वाटतं. हो, हो. तर मला एकदम आठवलं मी जेव्हा प्राथमिक शिक्षक होतो तेव्हा आम्हाला हे समजलं की खूप लोकांच्या तारखा 1 जुलै असतात. त्याचं कारण आधीच्या काळामध्ये शाळेत टाकत असताना हा तारीख माहीत नाही पण अमुक अमुक सालचं आहे. मग आता आज शाळा सुरू होता 1 जुलैला तर टाका असं होतं. बरोबर आहे. तर असं लहानपणीचं तुम्हाला काही असं आठवतं? कारण 70 वर्षाचं तुमचं आयुष्य आहे. आमच्यासाठी तो खूप मोठा खजिना आहे अनुभवांचा. कारण माझं जे जन्म झाला आहे, हो. अतिशय ग्रामीण खेड्यात, अतिशय ग्रामीण म्हणजे. बरं. आणि एखाद्या फार्मर किंवा एखाद्या शेतकरीच्या मुलामध्ये जन्म झाल्यानंतर ज्या गावापासून 20-25 किलोमीटर बस माहीत नाही, रोड नाही, बरं. शाळा नाही. शाळा बरं. असेल तर मंदिरात कुठेतरी शाळा, हो. झाडाखाली शाळा, अशा हो. ठिकाणी. हो. म्हणून ते वडिलांनी आम्हाला थोडंसं जिथे चांगलं आहे तिथे ठेवलं. बरं. आता डेट ऑफ बर्थ काहीच नव्हती. हो. तुम्ही म्हणल्यासारखं ते खरं आहे अगदी, अगदी. की शाळेची सुरुवात जी होती त्या दिवशी टाकून दिली. टाकून दिली. हो, 1 हो. जुलै आहे ते संयोगाने ते जुळली. पण बरोबर आहे. नंतर थोडासा अभ्यास वगैरे रिसर्च केला, बहिणीला विचारणं ते पण 1 जुलै आहे, 1956 पासून आहे. आहे तो. बरोबर आहे. त्यामुळे ते खेड्यातून बाहेर आल्यामुळे हो. आणि ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड असल्यामुळे हो. मला असं सुरुवातीला वाटत होतं की मी ॲग्रिकल्चर चांगलं व्हावं. हो. हो. पण ते नशिबाने आयुर्वेदात आलो आणि बरोबर. त्याला मला खूप एन्जॉय करतोय मी आता. बरोबर आहे. आयुर्वेदसुद्धा हो, हो. ते एक माझं मी स्वतःचं भाग्य समजतो किंवा पूर्व पुण्य समजतो असं. बिलकुल, बिलकुल. पण सर 17व्या वर्षी सुद्धा 25शीतल्या तरुणाला लाजवेल एवढं तुमची जी एनर्जी आहे, त्याच्या मागचं कारण सुद्धा ही आयुर्वेदाला तुम्ही जे फॉलो करता स्वतः तेच आहे? नाही, कसं आहे, थोडंसं प्रत्येक व्यक्ती काम करत असतो. बरोबर. पण एखाद्या व्यक्तीला डॉक्टर व्हायचं असतं, तो दुसरीकडे कुठेतरी होतो. तो ग्रॅज्युएट इंजिनियर होतो. अगदी. आणि त्याच्या DNA मध्ये, त्याच्या जीन्समध्ये, पॅशनमध्ये मेडिकल असतं. हो. आणि तो इंजिनियर होतो. तो हो. तिथे सफिशियंट न्याय देऊ शकत नाही. बरोबर आहे. पण ते त्याला मार्गदर्शन नसतं, म्हणा काही नसतं, असं काहीतरी होतं. हं. मला काय त्या आवडच आहे मेडिकलची आणि सुरुवातीपासून. आयुर्वेदाची अजून त्याच्यात आवड आली. बरं, बरं. आणि त्याच्यात काही मला वातावरणही तसं मिळालं बरं. कॉलेजमध्ये, हो. ह्याच्यामध्ये. त्यामुळे मला ते पॅशन निर्माण झालं. बरं. आणि ज्यावेळेस माणसाचा एखादा आवडीचा विषय असतो, हो. तिथे एज वगैरे हे बार असू शकत नाहीत. बरं, बरं, ते बरं. तुम्हाला त्या ह्याच्या नशेमध्ये नेतं, ॲडिक्ट होऊन जातं ते तुम्हाला. बरोबर आहे. त्यामुळे एज बीज काही वाटत नाही असं अगदी, मला अगदी. वाटतं. अगदी, अगदी. त्याचं रहस्य हे आहे मला वाटतं. हो, माझ्या हो. आवडीचा विषय असल्यामुळे ते असं मला वाटतं की काही नाही. म्हणजे तुम्ही समरसून ते सगळं जगत आहात. हो. त्याच्यामुळे आपोआपच वय मागे पडतं. हो, आपोआप होईल. आणि प्रत्येक सक्सेस व्यक्तीच्या मागे मला वाटतं हाच असावा. हा, असला त्याच्या पाहिजे. आवडीचं फील्ड त्याला मिळालं की तो व्यवस्थित न्याय देऊ शकतो अगदी, अगदी, अगदी. त्या विषयाला. बरोबर आहे, बरोबर आहे. सर, कॅन्सरविषयी जेव्हा मी बघतो, म्हणजे कॅन्सरविषयी प्रचंड भीती लोकांच्या मनामध्ये असते आणि अज्ञान पण असतं. मुळात असं काही कारण सांगता येईल आपल्याला, की या गोष्टींमुळे कॅन्सर होतो निश्चितपणे? म्हणजे शास्त्राने हे सिद्ध केलेलं आहे, की ह्या गोष्टी झाल्या तरच कॅन्सर होतो असं काही? अगदी खरं आहे. म्हणजे कॅन्सर ह्या भीती निर्माण होतं. का भीती निर्माण होते? एखादी वस्ती अंधारात आहे, हो. मुलगा त्याला घाबरतो. बरोबर. लाईट लावल्यानंतर तो हो. लगेच ती दिसती वस्ती, दिसते. अरे काही हे मृत व्यक्ती आहे किंवा चेअर आहे, तो अगदी. त्याची भीती निघून जाते. निघून जाते. तसंच कॅन्सरच्या बाबतीत आहे. बरं. कॅन्सरचं कसं आहे, खूप केमो आहे, त्याचा ट्रॉमा आहे, त्याचे साईड इफेक्ट्स आहे, सर्जरी मोठी आहे, त्याची बरोबर. कॉस्ट आहे. हो.
आणि त्याचा एवढं करूनही परिणाम जो व्हायला पाहिजे हो. तर 1.5-2 वर्षांनी परत रिकरन्स होतो आणि मॅक्झिमम 5 वर्ष 10 वर्ष लाईफ जे पाहतो आत्ता थोडाफार सुधारणा, बरोबर आहे. ह्या सगळ्या कारणामुळे भीती आहे. हो. आणि भीती दोघालाही आहे, हो. मेडिकल फॅटर्निटीलाही आहे आणि पेशंटलाही आहे. बरोबर आहे. पेशंट एखादी 10 लाख 15 लाख 20 लाख खर्च करतो आणि 1.5 वर्षांनी परत रिअकर होतो, तर त्याची मानसिकता काय असेल? बरोबर. त्याच्या शूजमधून जर विचार केला हो. तर फार मोठा त्याला ट्रॉमा आहे. बरोबर. शारीरिक ट्रॉमा आहे, मानसिक ट्रॉमा आहे, सगळाच ट्रॉमा आहे. हं, हं. अशा परिस्थितीत जर कॅन्सर समजून व्यवस्थित घेतला जात नाही, बरं. त्याचं कारण काय की कॅन्सर म्हणजे गाठच आहे बरं. असं समजलं. कुठेतरी गाठ जे बाहेर दिसते ती गाठ आहे, बरं. आत दिसते ती एक्सरेने दिसेल किंवा पेट स्कॅनने दिसेल, MRI दिसेल. ह्या गाठीपुरतंच कॅन्सरचा ट्रीटमेंट केला जाते. सर, प्रत्येक कॅन्सर हा गाठच असतो मग? नाही, काही कॅन्सर, आता ब्लड कॅन्सर, हां, तेच म्हटलं. कारण कॅन्सर हे गाठीपुरता नाही, पण बहुतांश कॅन्सर हे गाठीचे आहेत. बरं. तसे 200 टाईपचे कॅन्सर आहेत, 200 प्रकारचे? 200 प्रकारचे कॅन्सर. हे मी अजून कमी सांगतो, बरं. कारण हा कॅन्सर हा एका गाठीपुरता आजारच नाही. बरं. पण सामान्य लोकांची समज असते की माझी गाठ काढली, माझा आजार कमी झाला. माझी गाठ होती, केमो दिले, पेट स्कॅनमध्ये होता आधी, आता दुसरा पेट स्कॅन केला, नॉर्मल आहे, कमी झाला. बरं. इथेच त्याची गल्लत होते. बरं. आणि त्या पद्धतीने त्याला जेवढा वेळ देऊन काउन्सिलिंग करून समजून सांगून हं, हं. जे करायला पाहिजे होतं ती बरोबर. क्वालिटी घडत नाही. त्यामुळे ते कॅन्सर परत होणारच. बरं, बरं. मी सामान्य उदाहरण देऊन सांगतो सगळ्या पेशंटला आमच्या. कॅन्सर म्हणजे एक फळ आहे, बरं. दिसणारा आंबा आहे, हो. पण आंबा काढला म्हणजे तो झाड तसंच आहे ना, झाडही आहे, रूटही आहे, हं. त्या झाडाला खत पाणी मिळतच असतं रोजच्या लाईफस्टाईलमध्ये, बरोबर ते आहे. झाड तसंच राहणार. हं. त्या झाडाला जर खत पाणी नाही मिळालं हो. तर ते झाड कोलमडून पडेल, आपोआप नष्ट होईल. बरोबर आहे. पण ती लाईफस्टाईल कोण करणार? पहिले समजली पाहिजे. बरोबर आहे. आपण 100% समजून सांगितली एखाद्याला, हो. 80% तोही फॉलो करेल बिचारा. बरोबर आहे. एखादा मुलगा आहे, त्याला आईस्क्रीम खाऊ नको बाबा, तुला टॉन्सिल होतं, घसा दुखतो, तो खाईल, हं. पण खाताना त्याला डॉक्टर आठवेल, तो भीत खाईल, थोडं खाईल. बरोबर आहे. त्यामुळे जो सामान्य लोकाला त्याची जी लाईफस्टाईल समजली हो. तर तो कॅन्सर कमी होतो. अजून कॅन्सरचं दुसरं एखादं उदाहरण सांगितलं की मला जे आवडीचं वाटतं की आता शरीर आहे, हो. शरीर म्हणजे एक देश आहे. हं. देश कशा अनेक नागरिकांनी बनलेला आहे बरं. आणि ते देशाचं भलं बुरं चांगलं वाईट जे आहे नागरिकावरच अवलंबून आहे. बरोबर. तसंच बॉडीमध्ये सेल आहेत, बरं. त्या मल्टी ट्रिलियन्स सेल आहेत हं. आणि त्या सेलकडूनच फंक्शन होतं. बरोबर. एखादे डायजेस्टिव्ह फायर असो, पचनक्रिया असो, हार्मोन्स असो, सगळं A to Z फंक्शन त्या सेलमुळे होतं. आणि हे सेल जे आहेत आवश्यकतेनुसार तयार होते बॉडीमध्ये. बरोबर. जसं एखादं लहान मूल आहे, ग्रोईंग आहे, त्याचे सेल फास्ट तयार होतात आणि काम करतात आणि नष्ट होतात. बरं. आणि त्याच्यात काही डॅमेज झाले तर रिपेअरिंग व्यवस्था असते. बरोबर. पण कॅन्सरमध्ये काय नेमकं उलटं होतं. बरं. एखादा सेल कॅन्सर तेल तयार होतो हो. आणि तो नष्टच होत नाही हो. आणि तो मल्टिप्लाय करत जातो. त्याचा एक स्वभावच मल्टिप्लाय असतो. बरं. जसं- स्वतःहूनच मल्टिप्लाय करतो. स्वतःहूनच मल्टिप्लाय. बरं. कारण आता समजा एखादा नागरिक आहे हो. देशात, मी जसं म्हणलं, हो. त्याला त्याच्या समस्या असतात. बरोबर. देशामध्ये समजा खूप करप्शन आहे, एज्युकेशन नाही, काही आहे. हो. हो. त्याला ती जर रोजची गरज नाही भागली बरोबर. तो त्याचा डोक्यात चालू असतं ना, बरोबर. काहीतरी काही. हो. 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 आणि प्रत्येक सिटीजन हा पहिले पॅट्रिऑटिकच असतो, देशभक्तच असतो. असं कोणीच नाही की तो देशाचा. अगदी. पण त्याची ज्यावेळेस गरज भागत नाही हो. त्यावेळेस तो दुसरे काहीतरी शॉर्टकट काढतो. बरोबर. मग ते अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटी सुरू करतो. बरोबर. तसंच बॉडीमध्ये सुद्धा सेल जो आहे ना, हं. ज्यावेळेस खूप दिवसाची लाईफस्टाईल आहे, बाकी कारणं आहेत, खूप कारणं आहेत, ते जेव्हा घडतं हं. त्यावेळेस सेलवर ट्रॉमा होत असतो. बरं. सेलचा ट्रॉमा झालं की त्याच्या रागात होऊन त्याचा DNA मध्ये चेंज होतो बरं. आणि त्याच्या जीन्समध्ये चेंज होतो. अच्छा. म्हणजे सामान्य माणसाच्या बुद्धीमध्ये जसा फरक पडतो, हो. पहिले बुद्धीच विचार करणार ना तो. अगदी अगदी अगदी. मला हे अरे माझी एवढी परेशानी आहे वगैरे वगैरे असं जास्त सुरू बरोबर. अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटी सुरू करतो. सुदैवाने काय होतं, कधी कधी पोलीस त्याला हो. पकडतात बरोबर. आणि त्याच्यापासून तो देश वाचतो. वाचतो. हो. तसंच बॉडीमध्ये सुद्धा तसंच आहे. बरं. बॉडी निसर्ग कधीच कोणावर अन्याय करत नाही. बरं.
एखादा सेल प्रोड्यूस झाला हो. तरी तिला आपली इम्युन सिस्टीम जी आहे, डिफेन्स मेकॅनिझम आहे, हम्म. ट्युमर सप्रेसर जीन असतात, हम्म. त्याला ते डिस्ट्रॉय करून टाकतात. बरं. आणि सामान्य माणसं आपण जो आहात हो. त्या कॅन्सरपासून बचाव होतो. बरोबर. पण ज्यावेळेस हे इम्युन सिस्टीमही काम करत नाही, डिरेल झालेली आहे, वीक झालेली आहे, एजिंग आहे, बरेच कारणं आहेत, बरोबर. त्यावेळेस मग तो एक सेल जर वाचला हां. मग झालं, मग कॅन्सरची सुरुवात झाली. त्याचा स्वभाव काय, मल्टिपल करणे. फार सर सुंदर पद्धतीने तुम्ही याचं जे मेकॅनिझम आहे हे सुरुवातीचं हे खूपच सुंदर पद्धतीने सांगितलं सर. फार सुंदर पद्धतीनं तुम्ही कॅन्सरची सुरुवात कशी होते म्हणजे एक प्रतिकात्मक उदाहरण देऊन तुम्ही ते सांगितलं. इथं मला माझ्या मनात येणारा हा प्रश्न आहे, आनुवंशिकता आणि कॅन्सर होणं याचा पण काही संबंध आहे? अगदी फार मोठा प्रश्न आहे. आणि जे कॅन्सरचे जे कारणं आहेत हो. त्याच्यातलं पहिलं कारण हेच आहे, बरं. अनुवंशिकता किंवा फॅमिली हिस्ट्री. अच्छा. हे फार महत्त्वाचं रोल आहे. बरं. अनुवंशिकता आणि फॅमिली हिस्ट्री जरी असली हो. तरी आपण काय करतो, साधारण मला डायबिटीज झाला आणि स्वतःला एक्सक्यूज करायचा प्रयत्न करतो. बरं. मी ड्रिंक घेतो, हो. मी व्यायाम करत नाही, हम्म. गोड खातो, हम्म. काय नाही, माझ्या वडिलाला होतो म्हणून मला आला. हम्म. पण हे मी काय चुकतो तिकडे लक्ष लक्ष देत नाही. कारण सेल्फ एक्सक्यूज करणं ही ह्युमन सायकोलॉजी आहे. बरोबर. हे जेनेटिक्स अनुवंशिक जरी असेल हो. त्याला ते 5 ते 10% स्कोप आहे. अच्छा. 90% आपल्याला खूप प्रयत्नाला वाव आहे. बरोबर आहे. जर पुरुषार्थाला वावच नसेल तर हो. प्रयत्नाला काही वावच राहिला नसतं. बरोबर आहे. त्यामुळे जे आहे, हो. जसं एखादं सीड जमिनीत पडलं, हो. त्याच्यात पाणी नाही घातलं तर ते उगवेल कसं? बरोबर आहे. जरी जेनेटिक्स असेल, जरी अनुवंशिक असेल, हम्म. तर आपण जर त्याच्या निगेटिव्ह लाईफस्टाईल ठेवली, चांगलीच बरोबर. लाईफस्टाईल ठेवली, कुठलं ॲडिक्शन नाही, अल्कोहोल नाही, ड्रिंक नाही, व्यायाम आहे नियमित, खाण्यापिण्याचे सामान्य नियम पाळले, सामान्य म्हणतो मी, बरोबर आहे. विशेष नाही, बरोबर आहे. ते जरी झालं, वजन नियंत्रित ठेवलं, कॅन्सर होणारच नाही. कशाला होईल? तो वर येणारच नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यामुळे ज्यांना अनुवंशिक आहे, हो. त्यामुळे मी माझ्या पेशंटला सांगत असतो, ज्याच्या आईवडिलांना कॅन्सर आहे किंवा कोणी तर आहे, त्याचं मुलं मुलीवर माझं लक्ष असतं. हम्म. किंवा ती जर वजन जास्त असेल तर मी तिला पहिले सांगतो, हम्म. आईची दाव दे तब्येत, तू पहिले वजन चांगलं कर. बरोबर आहे. त्यामुळे जर अनुवंशिक हा पहिला कारण आहे. आणि सर मला इथं पुन्हा एक गोष्ट अशी वाटते की अनुवंशिकता ही काही फक्त एक मागच्या 1-2 पिढ्यातलीच नसते. आपल्याला मागच्या 1-2च पिढ्यांची माहिती असते. हो, अनुवंशिकता ही कदाचित 50व्या पिढीतली पण असू शकते. हो, जीन्स म्हणजे जे आहे, ज्यांच्या science आईवडिलांना किंवा मागच्या 2-3 पिढ्यांमध्ये कॅन्सर नाही, त्यांच्याही जीन्समध्ये कॅन्सर असूच शकतो. हो, 10 वर्ष असेल, 100 वर्ष असेल, 150 वर्ष असेल, कधी असेल, ते कॅरी फॉरवर्ड कधी ना कधी होणारच. कधी होणार आहे. त्याला एक अनुकूल वातावरण मिळालं बरोबर आहे. की तो म्हणजे परिणाम- अल्टिमेटली आपण येऊन बसतो ते आपल्या लाईफस्टाईलवरच शेवटी. हो, आपण कशी जीवनशैली आपली ठेवतो हेच खरं आहे. हेच खरं आहे. हो. सर मग कॅन्सरला प्रतिबंध करणारी किंवा कॅन्सरसारख्या आजारांना प्रतिबंध करू शकेल, आता तुम्ही स्वतः त्याचं उदाहरण आहात, तर अशी एक चांगली जीवनशैलीचे मुख्य घटक काय आहे तुम्हाला वाटतं? आता मुख्य घटक म्हणजे केव्हाही बघा, हो. 5 फिंगर आहेत, बरं. एका हाताला 5 बोट आहेत. हो. ही मूठ जर बांधायची असेल तर 5ही बोट लागतात. बरोबर. त्याच्यात एक जरी बोट असेल तर ती वज्रमूठ होऊ शकत नाही, बरोबर. साधी मूठ होऊ शकते. हो. तसंच मी सगळ्यांना सांगत असतो, एक पहिले आहार आहे, हो. दुसरा व्यायाम आहे, बरं. तिसरं झोप आहे, हो. चौथं स्ट्रेस मॅनेजमेंट आहे. स्ट्रेस प्रत्येकाला आहे, हो. काही ना काय असतो. ट्रेनमध्ये जायचं तरी स्ट्रेस आहे. बरोबर आहे. 5वं जे आहे हो. ते, आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही ना काही एरर असतो. बरोबर. मी समजा डॉक्टर आहे, हो. मला सगळं नॉलेज आहे, हो. आहार कसा घ्यायला पाहिजे, झोप कशी घ्यायला पाहिजे, व्यायाम काय करायला, तरी पण माझ्यातून एरर घडू शकतो. बरोबर आहे. 100% काही शक्य नाही. बरोबर आहे. त्यामुळे ते एरर मिनिमाइज करण्याच्या दृष्टीने हम्म. त्याच्यात जर प्लांट बेस्ड ऑर्गॅनिक मेडिसिन ज्याला म्हणतात, वनस्पती औषध जर घेतलं, बरं. त्याचं खूप प्रिव्हेन्शन होतं. अच्छा. कारण हे प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्ट जे आहे हो. फक्त आयुर्वेदात आहे. बरं. आणि हे इंडियन्स वी आर व्हेरी लकी मी म्हणतो, हो ना. पण स्टील वी आर डिप्लॉइड. त्याचं हम्म. बॅड प्रोपोगंडा आहे, हम्म. मिसकन्सेप्शन आहे, बरोबर. त्याला बरेच जण कारणं आहेत. हो. हो. आयुर्वेदवालेही कारणीभूत असतील मी म्हणत नाही, हो. सगळंच आहे.
पण ज्याचा जो फायदा जेवढा ऑप्टिमाइज व्हायला पाहिजे होता हो. तेवढं होत नाही अजून. बरोबर. मी सगळ्यांना सांगत असतो की 75 पर्यंत हो. हॉस्पिटलचं दर्शन नको, हं. तरच ते खरं आहे. बरोबर. हॉस्पिटलच्या बाहेरची जी ट्रीटमेंट आहे, हो. ट्रीटमेंट लागेल किरकोळ, पण तीच खरी ट्रीटमेंट आहे. बरोबर. पण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ते फिजिकल डॅमेज आहे, मेंटली डॅमेज आहे, इकॉनॉमिकल डॅमेज, सगळंच डॅमेज. बरोबर. त्यामुळे हे 5 बोटं जी आहेत ना, हो, हो. ते फार महत्त्वाचे. सर, आत्ता तुम्ही जे म्हटलं की प्रिव्हेन्शन हे आयुर्वेदाचं खास वैशिष्ट्य आहे. हो, अँड प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, आपण जे नेहमी म्हणतो. खरं आहे. मला या ठिकाणी पुन्हा एक असं विचारायचं आहे तुम्हाला. आता तुम्ही स्वतः प्लांट बेस्डचं जे काही औषधी आहे ती तुम्ही निर्माण पण करता स्वतः. तुम्ही स्वतः डॉक्टर पण आहात. अलीकडच्या काळात म्हणजे मी तरुण मुलांसोबत जास्त आमचं ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये आमचं काम चालतं. स्पर्धा परीक्षा देणारे असतील, एंटरप्रेन्योरशिपवाले असतील किंवा इतर स्किल डेव्हलपमेंट वगैरे असते, खूप सारे मुलं. त्यांना प्लांट बेस्ड औषधी म्हटलं किंवा आयुर्वेदिक औषधी म्हटलं की त्यांना काय दिसतं की रील्सवर जे दिसतं ना की हे एक गोळी खा आणि वजन कमी करा, ते 24 तास तर तुमचं हे होईल, म्हणजे अशा पद्धतीचे आत्ता तो Instagram. रील्सचा एक प्रकार आहे, आपण काय म्हणू, दुरुपयोग आहे तो खरं तर. हो. पण त्या जाहिराती खूप जास्त दिसतात त्यांना हं. ह्या सगळ्या याच्या, आणि त्याच्यामुळे एक गैरसमज लोकांचा तयार होतो. बरोबर आहे. तर आत्ताची सिच्युएशन कशी आहे की हे प्रिव्हेंटिव्ह बेस जे आपण म्हणतो की एखादं काही होऊ नये आपल्याला असं जर वाटत असेल तर मग ह्या प्लांट बेसमध्ये असे कुठले तुम्हाला काही उदाहरणं सांगता येतील की त्याच्यामुळे तुम्हाला लवकर पण आराम होऊ शकतो किंवा त्याचे खूप चांगले फायदे होऊ शकतात? आता पहिल्यांदा बघा, आपली जी हेल्थ केअर सिस्टीम जी आहे, हो. 3-4 लेवलवर आहे. बरोबर. पहिले फॅमिली हो. डॉक्टर म्हणा हो. किंवा ग्रामीण क्षेत्रात म्हणा, किंवा ताप, सर्दी, खोकला, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, हे सगळे बरोबर. किरकोळ आजार जे होतात, हो. हो. जे की 8 ते 10 दिवसात कमी होणारे असतात, बरोबर. ती एक लाईन आहे. हो. त्या सिस्टीमवरच खरा म्हणजे प्रॉब्लेम आहे. बरं. तिथे जर आपण पहिली स्टेप जी व्यवस्थित घेतली हो. तर बरेचसे प्रॉब्लेम कमी होतात, मी म्हणते. बरं. ते कसं आता? हो. आता आपण खूप काही आता सोशल मीडियामुळे प्रोबायोटिक म्हणतो हो. की आतड्यामध्ये 2 प्रकारचे जंतू आहेत. एक चांगले आहेत, हो. जे चांगले जे आपल्या डायजेशनपासून सगळ्याला मदत करतात, हो. आणि जे वाईट आहेत. हो. हे अँटीबायोटिक घेतलं की काय होतं, ते प्रोबायोटिकच नष्ट होतात. बरं. आणि माणूस ताप आला, आजार झाला की तो घेतच असतो. बरोबर. आणि त्यातल्या त्यात लहान मुलामध्ये अजून प्रॉब्लेम आहे बरं. की मोठ्याची गट, मोठ्याचं आतडं, मोठ्याचं लिव्हर, लहान मुलाचं लिव्हर फार डेलिकेट आहे. बरं. लहान मुलाचं फार गुलाबाच्या फुलासारखं आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही एखादा पेडॅट्रिक डॉक्टरकडे जाऊन बघा, जस्ट पिक्चर, लाईन लागलेली असते. बरोबर. आमच्याकडे पेशंट एक बॉटल, बॅग, थैली घेऊन येतात की एवढे मी सिरप पाजवाले, कारण ते बेस जो आहे ना तो चुकलेला असतो. ओके. तिथेच जर त्या प्रायमरी फर्स्ट हेल्थ केअर सिस्टीमवर जर आयुर्वेद जर व्यवस्थित काम केलं बरं. तर तिथेच प्रिव्हेन्शन होतं. अच्छा. त्या लाईफस्टाईल डिसऑर्डर का वाढत आहेत? सर, मग आपण इथं असं म्हणू शकतो की प्रत्येक व्यक्तीने हे जे छोटे आजार आहे त्याच्यासाठी तरी किमान पहिल्यांदा आयुर्वेदाचा उपयोग केला पाहिजे. खरं आहे, अगदी खरं आहे. कारण ह्यानी कमी नाही झालं तर दुसरा मार्ग आहे नाही. बरोबर आहे. फर्स्ट प्रायोरिटी इथे आली पाहिजे, सेकंड प्रायोरिटी तिथं कारण साईड इफेक्ट नाही आहे इथे. काहीच नाही. बरोबर आहे. आमच्याकडे असे 100 फॅमिली आहेत, त्यांना सगळं मेडिसिन माहीत झालं. बरं. रात्री ताप आला हो. तर हे 2 खळ्या खाल्लं की माझा ताप कमी होतो, त्यांना विश्वास आलेला आहे. बरं. त्यामुळे त्यामुळे दुसरे साधे आजार असतात 2च प्रकारचे. बरं. एक पोटाचे आजार, हो. उलटी, जुलाब, नावशे वगैरे वगैरे, बरोबर. आणि एक ताप, सर्दी, खोकला. हो. 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 दुसरं काय तिसरा आजारच नसतो. तिसरा एखादं जॉईंट पेन वगैरे काहीतरी कधीतरी होत असतं. बरोबर आहे. हे 2साठी सगळं चालू आहे. हो. आणि त्या 2 लेवलवर जर काम केलं हो. तर प्रिव्हेन्शन होणार ना. एखादा व्यक्ती तापेसाठी आज अँटीबायोटिक घेतली, 5 दिवस घेतली, ताप कमी झाला, बरोबर. त्याला 4 महिन्यांनी परत येणारच, कारण त्याची इम्युनिटी कॉम्प्रोमाइज झालेली आहे. ती आवश्यक जंतू निर्माण व्हायला अजून सायकल तयार होईल त्याची. ती इम्युनिटी कमी झाल्यामुळे परत फ्रिक्वेंटली आजार होईल. बरोबर आहे. हे जर औषध घेतलं तर ते कालावधी त्याचा वाढेल. आणि सायंटिफिकली मी सांगतो, हो. ही जे ॲलोपॅथिक औषधं जे आहेत ते हो. तासामध्ये काम करतात, बरं. पण जे प्लांट बेस्ड औषधे आहेत महिन्यामध्ये काम करतात. बरं. समजा एखादे
एक आठवडाभर औषध घेतलं आपण प्लांट हो. बेस कोणतंही औषध या हो. कुठल्याही आजारासाठी हो. कुठलाही वैद्य असेल त्याचा परिणाम कमीत कमी 3 महिने टिकेल. बरं. पण हेच आज क्रोसिन आपण आज खाल्लो हो. 6 तासाच्या पुढे काहीच नाही त्याचं. बरं. बघा आपण अनुभवतो बरोबर आहे, त्याच्यात बरोबर आहे. काहीच नाही. हो. सायंटिफिक आहे हो. कारण ते सायन्सचं कन्सेप्टच वेगळं आहे ना. बरोबर आहे. हे सेल्युलर बेस्ड सायन्स आहे. हो. हो. मॉडर्न सायन्स जे आहे जी हो. औषधी डेव्हलपमेंट केलेली आहे हो. त्या सेल पुरता एका मायक्रो युनिटचाच विचार करते. तेवढंच करतात. पण बॉडी पूर्ण अख्खी आहे तिथे वॉटर टँक कंपार्टमेंट नाही आहेत. बरोबर आहे. त्यामुळे आयुर्वेद जे आहे हो. ते प्लांट बेस्ड सायन्स जे आहे मेडिसिन जे आहे हो. ते पूर्ण शरीराचा विचार करतं. बरोबर आहे. आता शरीर चांगलं होणं हो. महत्त्वाचं आहे का एक मायक्रो युनिट चांगलं होणं. हम्म. एखादं घर चांगलं होणं महत्त्वाचं आहे बरोबर. का एखादं एक कपाट चांगलं होणं महत्त्वाचं आहे. खरंच अर्थात घर चांगलं व्हायला पाहिजे ना. अगदी 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 घर स्वच्छ झालं चांगलं झालं डेकोरेट झालं तर तिथला ॲम्बियन्स चांगला होईल. बरोबर आहे. तुमची प्रसन्नता वाढेल प्रोडक्टिव्हिटी वाढेल. अगदी अगदी शेवटी हे कशासाठी आहे हो. त्या सिटीजनची हो. ती प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. अगदी बरोबर. त्या देशासाठी त्याचा फायदा आहे. बरोबर आहे. परंतु त्यामुळे मी प्रत्येक नागरिकाला मी सिटीजन म्हणून पाहतो. त्याला मी सांगत असतो गाईडवर तू प्रोडक्टिव्हिटी वाढव आणि तुझ्यासाठी हे आवश्यक आहे. बरोबर आहे. तर तसं हे बेसिक फरक आहे. हेल्थकेअर सिस्टीम ही पहिली सिस्टीम जी आहे हो. पहिली लेवल जेवर आहे हो. तिथे जर आयुर्वेदाचं पहिली प्रायोरिटी दिली हो. तर बरेचसे प्रॉब्लेम आपण टाळू शकतो. बरं. तिथेच प्रिव्हेन्शन होतं. ओके. मग तिथे नाही कमी झालं तर मग ते कन्सल्टंटकडे जातात हम्म. जे मिडल लेवल सेकंड लेवल म्हणतो आपण. बरोबर आहे. मग तिथे कार्डिओलॉजिस्ट असतील काय असेल जे असेल बरोबर. तिथे सुद्धा ते सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डरचेच आजार आहेत. हो. तिथे सुद्धा परत बरोबर. हीच सिस्टीम चांगली काम करते. ओके. एखादा कॉरोनरी ब्लॉकेज आहे हो. ते ब्लॉकेज काढण्यासाठी तुम्ही ब्लड थिनर घेतलात हो. क्लॉट होणे म्हणून किंवा ब्लॉकेज होण्यासाठी क्लोरेस्ट्रॉल कमी केलात हम्म. तेवढ्या त्या मॉलिक्युल पुरतंच काम आहे ते बरोबर. मेडिसिन. हो. होल बॉडी हम्म. जर तुम्ही लाईफस्टाईल नाही चेंज केली हो. तुम्ही हार्टच्या 4 पिल कितीही खा कसं हार्ट अटॅक वाचेल. बरोबर. परत येणारच आहे. येणारच आहे. हो. कितीही प्लास्टिक करा ते परत ब्लॉकेज होणारच आहे. लोक सर ह्या चक्रव्यूहामध्ये ह्याच गोष्टीमुळे अडकत असतील परत परत. इन्स्टंट पाहिजे शॉर्टकट पाहिजे ह्युमन सायकोलॉजी. बरोबर. पण आयुर्वेद सुद्धा इन्स्टंट आहे हो. असं चुकीचं आहे गैरसमज आहे बरं. की कारण काय पूर्वी पेशंट कसं उशिरा येतात. हो. एखादा मोठा प्रॉब्लेम आला तर कमी व्हायला वेळ लागतो. बरोबर. आता सर्दी आली काल आली आज कमी होणारच. हो. तेच आयुर्वेद घेतलं तर कमी होणार. त्यामुळे आयुर्वेदाचा एक प्रचार असा झाला आहे की खूप उशिरा परिणाम होतो. हो. पण जो अप्रोचही वेगळा आहे हो. आणि कालावधी पण आजाराचा वेगळा आहे. बरोबर. 1-2 वर्षाचा कालावधी आहे आणि 1 दिवसाचा कालावधी आहे. बरोबर. दोघांचा परिणाम कसा होईल. 1 दिवसाचा आजार असेल 1 दिवसात कमी होतो. बरोबर. 2 वर्षाचा कालावधी असेल तर त्याला 2 महिने तरी लागतील 3 महिने तरी लागतील. पण हे 2 वर्षाचेच आजार आयुर्वेदाकडे येतात. त्यामुळे लोकांना वाटते की आयुर्वेद स्लो काम करतं. जे बरोबर. इन्स्टावर तुम्ही म्हणता हो. ना हो. हो. की एक गोळी खाऊन हे होतं. हो. हो. पण तसं नाही. सायन्स आहे. पाणी आता आपण पाणी पिलो की लगेच बरं वाटतं की बरोबर आहे. पाण्यापेक्षा अजून काही आयुर्वेद किंवा हर्बल गोळी कमी असेल काही हो. हो. इफिकसीच्या दृष्टीने किंवा त्याच्या कार्यक्षमतेच्या दृष्टीने. बरोबर. पण हा प्रचार उगीच विनाकारण गैरसमजुतीतून तयार झालेला आहे तयार झालेला आहे. किंवा काही लोकांकडून तो पसरवला जातो. मी असंही म्हणेन हा. बरोबर. काही मल्टीनॅशनल कंपनी असेल काय असेल त्याच्यात मला जायचं नाही. वेगवेगळे उद्देश असतात. त्यांचे असतात. हो. बरोबर आहे. तर ते प्रिव्हेन्शन हे हो. पहिली सिस्टीम प्रायोरिटी साध्या आजारासाठी आयुर्वेदात द्यायची हो. आणि त्याच्यानंतर थोडीशी लाईफस्टाईल. बरं. असं मी म्हणत नाही की 100% कोणालाच शक्य नाही. बरोबर आहे. बरोबर. 50% झालं तर 50% आहे ना बॉडीमध्ये. निसर्गच आहे काळजी बरोबर. घेतो. बरोबर आहे. सर मग आपण ज्यावेळेस ह्या पॉडकास्टला बसायच्या आधी आपण चर्चा करत होतो त्यावेळेस तुम्ही खूप सुंदर सांगितलं होतं की प्रिन्सिपल्स जे आहेत ते कधी चेंज होत नाहीत. टेक्नॉलॉजी ही बदलत राहते. हो. तर आयुर्वेदिक साधनानुसार किंवा आयुर्वेदिकमध्ये टेक्नॉलॉजी कशी आता बदलत आहे तुम्हाला काय वाटतं की काय बदल याच्यात होतो आहे. आता बघा मेडिकल सायन्स हो. 2 आहेत 3 आहेत पण ह्युमन बॉडी एकच आहे. बरोबर. जे काही घडणार आहे ते ह्युमन बॉडीमध्येच घडणार आहे. अगदी. आता त्याच्यामध्ये मुख्य आहे हो. 2च ॲस्पेक्ट आहेत. एक औषध हो. आणि ते आजाराचं निदान. बरोबर. आजार समजला पाहिजे आणि औषध असलं पाहिजे. येस. आता 2 बेस औषधी आहेत जगामध्ये कुठलंही जग जर एक ऑर्गॅनिक आहे एक इनऑर्गॅनिक आहे. इनऑर्गॅनिकमध्ये मेटल आणि केमिकल्स येतात. बरं. ऑर्गॅनिकमध्ये सगळं प्लांट बेस येतं.
आणि आपली बॉडीसुद्धा ऑर्गॅनिक आहे. हो. तर डाएटसुद्धा ऑर्गॅनिक पाहिजे. आपण ओके. लोकांना आता किती अवेअरनेस आला आहे हो. की जे पेस्टिसाईडचं डाएट खाऊ नये, बरोबर. पेस्टिसाईडचं अन्नधान्य खाऊ नये, त्याचे परिणाम लक्षात आले आता. पण एक जनरेशन त्याच्यात वाया गेलं, तो मोठा विषय आहे. पण त्यामुळे हे जे आहेत हम्म. ऑर्गॅनिकच खाल्लं पाहिजे. ऑर्गॅनिक असल्यानंतर त्यामुळे 2 सायन्समध्ये एकच फरक आहे. एक मेडिसिनचा डिफरन्स आहे आणि दुसरं म्हणजे निदानाचा डिफरन्स आहे. बरोबर आहे. तर ह्यामध्ये जर एखादा पेशंटच्या दृष्टीने विचार करा, तुम्ही नागरिकांच्या दृष्टीने विचार करा, त्याला ताप झाला, सर्दी आली, हम्म. त्याला कोणतीही गोळी द्या, एक क्रोसिन आहे, एक दुसरी आहे, हम्म. ऑर्गॅनिक आहे, हम्म. आणि त्याला दोन्हीची कॉस्ट तेवढंच आहे, दोघांचा परिणाम तोच आहे. तो कशाला क्रोसिन घेईल? साधी गोळी घेईल. बरोबर आहे. त्याच्यामुळे ज्याच्यापासून 0 साईड इफेक्ट्स आहेत. बरोबर आहे. कारण ह्या प्लांट बेस्ड मेडिसिनमध्ये कधी कधी गैरसमज पसरून दिला जातं की ह्याच्यात हे आहे, ही टॉक्सिसिटी आहे, ते आहे, कुठला तरी एखादा रिसर्च पेपर असा दाखवायचा आणि कन्फ्यूज करायचं. हम्म. ह्याच्यात 2च आहे, एक फायबर आहे, एक सोल्युबल फायबर आहे. बरं. सोल्युबल फायबर औषध म्हणून काम करतं. जे फायबर आहे, जे आपण डाएटसाठी रोज करतो, पोट साफ करण्यासाठी, यासाठी एवढं मोठं लेक्चर ऐकतो सगळ्याकडून, फायबर आहे. बरोबर. दुसरं तिसरं काय औषध आहे, अँटीऑक्सिडंट आहेत, जे बरोबर. अतिशय आवश्यक आहेत. हम्म. प्लांटमध्ये अतिशय सुरक्षित आणि अतिशय चांगलं औषध आहे. बरं. आणि त्यातल्या त्यात हम्म. आपलं जो देश आहे, भारत देश हो. ॲग्रिकल्चर प्रधान आहे. बरोबर आहे. आणि सुदैवाने जे शेतकऱ्याचे टाकाऊ पदार्थ आहे हो. तेच औषध म्हणून होतं. बरं. कसं? एखादा समजा नीम आहे हो. किंवा एखादा शेतामध्ये तुम्हाला माहीत असेल हो. जे तण होतं, हो. हे 2 झाडामध्ये, गव्हामध्ये, साळीमध्ये, उगवतं. ज्वारीमध्ये जे काय आहे हो. ते काढावं लागतं त्याला, बरोबर आहे. आणि त्याचाच औषध म्हणून वापर होऊ शकतो. बरं. हां, आता मुस्ता म्हणून साधा आहे. हां. मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे हो. मी लहानपणापासून आमच्या वडिलांनी ती सवय लावली होती हो. की सुट्ट्या झाली की शेतीला जायचं, घरी बसू द्यायचं नव्हतं. बरं. त्यामुळे कदाचित आज माझी प्रोडक्टिव्हिटी जास्त असेल. हो. त्यांना त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो त्या निमित्ताने. तर ते शेतकऱ्याचं जे वेस्ट प्रॉडक्ट आहे हो. तेच औषधी म्हणून वापरतात. बरं. आणि त्याच्यावर किती जणाचे तरी उद्योग चालतात. अच्छा. प्रोक्युअर करणारे आहेत, हम्म. त्याच्यात ट्रेडिंग करणारे आहेत, होलसेलर आहेत, बरं. ते वैद्यपर्यंत येतं, डॉक्टरपर्यंत येतं, हो. फार्मास्युटिकलला जातं. ही एक बरोबर. मोठी चेन आहे. बरं. ही उद्योगशीलता काही जरी असेल हो. पण ते शेतकऱ्याचं तरी भलं होईल. बरोबर आहे. म्हणजे एक चांगला माल तयार होतो, हो. जे वेस्ट प्रॉडक्ट आहे त्याला जर व्यवस्थित मार्केट समजलं बरोबर आहे. तर तो जमा करेल आणि देऊन देईल. सर, हे जागतिक पातळीवर पण आयुर्वेदिक म्हणजे किती प्रमाणात आहे? जागतिक फायदा आत्ता हळूहळू लोकांमध्ये अवेअरनेस यायला लागला आहे. बरं. आणि मी जे पाहतोय जगामध्ये जे घडतंय, हो. 20 ते 25 वर्षांनी हे जवळपास केमिकल औषधी बंद होणार आहेत. बरं. लोक ओनली डाएट फॉलो करतील. बरं. आज डाएटने म्हणजे पुढे पुढे हे टॅबलेट फॉर्ममध्ये डाएट येऊ शकतो. बरं. जे न्यूट्रिएंट्स आवश्यक आहेत तेवढं द्या, शरीराला जे पाहिजे ते द्या, आजार कमी करा. माणूस हळूहळू यंत्राकडे जातोय असं म्हणता येईल. अशा पद्धतीने होऊ शकतं, रेव्होल्युशन होऊ शकतं. बरं. कारण काय, त्याचे जे ड्रॉबॅक आहे हो. त्याच्या लक्षात आलेले आहेत. बरं. पण ती एक मोठी यंत्रणा आहे, ते वेगळं आहे, तो विषयच वेगळा आहे. बरोबर आहे. बरोबर. पण ते औषधाचा परिणाम तेवढा पुरतच आहे. बरोबर. त्या सेल पडतात, एक आजार दुरुस्त होईल, हो. पेन कमी होईल, पण दुसरी ॲसिडिटी तयार होईल, ॲसिडिटी कमी होईल, ब्लड प्रेशर कमी होईल. बरोबर. म्हणजे एक आजार लक्षण कमी करतं, दुसरं तयार करतं, हो. हो. दुसऱ्याला तिसरं औषध होतं, तिसऱ्यातून चौथा तयार होतो. बरोबर आहे. ही शृंखला औषधाची आणि आजाराची बरोबर आहे. ते चालूच आहे. चालूच राहतं. ही बंद झाली पाहिजे ना. बरोबर आहे. म्हणजे अपार्ट फ्रॉम प्रोफेशन, हो. एक पॅट्रिऑटिक, एक देश, हो. एक ह्याच्यात ह्या अँगलने जर विचार केला हो. हो. तर आपले नागरिक सुदृढ पाहिजेत, बरोबर आहे. तर त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. ह्या दृष्टीने जरी विचार केला, आयुर्वेदाच्या दृष्टीने हो. आणि कृषीप्रधान देशाच्या दृष्टीने आयुर्वेद हे अतिशय आवश्यक आहे. आणि सुदैवाने आता मोदी साहेबाच्या लक्षात आलेलं असावं असं मला वाटतं की 15 वर्षात जे वातावरण बदललं आहे हो. त्याप्रमाणे खूप प्रयत्न चालू आहेत. आयुर्वेदाला हळूहळू चांगले दिवस येत हो. आहेत असं आपण म्हणू शकतो. पण खूप पोटेन्शियल आहे. खूप मोठे. आणि दुसरं म्हणजे काय, जी तत्त्व तुम्ही म्हणालात हो. शस्त्रेनं साध आहेत. हम्म. तर एक गाठ आहे, कॅन्सर आहे, हो. शस्त्रेनं साध आहेत एवढं सांगितलं आहे. बरोबर. पण ती टेक्नॉलॉजी जी आहे, हो. कुठली सीझर, कुठली काय नाही, हे चेंज होणार आहे. बरोबर.
पण हा आजार आहे, हा शस्त्राने दुरुस्त करावा, सर्जरीने दुरुस्त करावं एवढं सांगितलं. बरोबर. हा आजार आहे, औषधाने दुरुस्त करावा हे सांगितलं. हम्म. हा आजार आहे, हे खाण्यापिण्याच्या सवयी बदल केला पाहिजे हे सांगितलं. बरोबर. हे जे लॉजिक आहे हो. ते आयुर्वेदाशिवाय कुठेच मिळणार नाही. बरोबर. आणि त्याच लॉजिकवर किती जरी हो. दुष्प्रचार झाला, किती जरी निगेटिव्ह वातावरण असेल, त्या प्रिन्सिपल चांगल्या आहेत म्हणून सायन्स टिकून आहे. बरोबर आहे. म्हणजे सहज जरी झालं, हो हो एखादा सर्वे माझ्याकडे आलेला आहे, जे BMS डॉक्टर आहेत बरोबर. आणि जे MBBS डॉक्टर आहेत, हो त्यांच्या आजाराचं जर प्रमाण बघितलं हो तर जे आयुर्वेद शिकलेलं आहे त्यांच्यामध्ये कमी आहे. बरोबर. कारण नाही तरी ते ॲलोपॅथिक जरी प्रॅक्टिस करत असले हो तरी आयुर्वेद थोडं तरी गेलेला असतो ना, तो बरोबर. डे टू डे लाईफमध्ये येतोच ना, फरक पडतो फरक पडतो. निश्चित. त्यामुळे हा जो एज्युकेशनचा भाग आहे, बरोबर आहे. हा जर एज्युकेशनमध्ये जर अजून प्रमोट केला गेला हो 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 साध्या साध्या लेवलवर, हो. तर त्याच्याने खूप प्रिव्हेन्शन चांगलं होऊ शकतं. सर आपण परत कॅन्सरकडे जेव्हा मी विचार करतो, कॅन्सर जर समजा लोकांना टाळायचं आहे बहुतेक वेळा, म्हणजे किमान असं तुम्ही 5 गोष्टी कुठल्या सुचवू शकाल की ह्या गोष्टी जर तुम्ही डेली रुटीनमध्ये तुमच्या ठेवल्या हां. तर त्याचा कॅन्सर टाळण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो. आता कॅन्सर जसं मी सांगितलं, हो केवळ गाठीपुरता विचार केला तर कधीच दुरुस्त होणार नाही, तो बरोबर. परत होणारच. कारण हो. त्याच्या पाठीमागे जी चेन आहे, बरोबर. त्याच्या शरीरामध्ये अनव्हिजिबल हो गोष्टी असतात हो ज्या दिसणाऱ्या नसतात. हो गाठ ही दिसणारी, हो अनव्हिजिबल इन्फ्लॅमेशन असते. इन्फ्लॅमेशन म्हणजे सूज असते शरीरामध्ये प्रत्येक कणावर. बरं. दुसरं इम्युनिटी आहे, हार्मोनल चेंजेस असतात, हम्म. त्याची जेनेटिक्स आहे, ह्या लाईफस्टाईल आहे. हो. ह्या सगळ्या बाजूचा सर्वांगीण जोपर्यंत विचार होत नाही हम्म. तोपर्यंत कॅन्सर कसा कमी होईल? बरोबर. एकाच अँगलने जर विचार केला तर कमी होणारच नाही. बरोबर. त्यामुळेच आज लोकांमध्ये त्याच्याबद्दल भीती आहे. जी कंप्लीट ट्रीटमेंट घेण्यासाठी त्याला हा होलिस्टिक दृष्टिकोनच पाहिजे. बरं. होलिस्टिक म्हणजे एंटायर बॉडी, हो त्याच्यात माइंड आलं, सोल आलं, बरं. योगा आलं, झोप बरं. आली, व्यायाम आला, सगळ्या जीवनाचे जेवढे काही पैलू आहेत ज्याला 360 डिग्रीने जर केला विचार बरोबर. तर कॅन्सर झालेला होता. आमच्याकडे अनेक पेशंट असतात हम्म. की पहिले कॅन्सर होतो, डिट्रीट झाल्यानंतर ते ऑन्कॉलॉजिस्टकडे जातात. हो. ऑन्कॉलॉजी झाल्यानंतर मग त्यांना केमोचा त्रास होतो, पण त्याची क्वालिटी लाईफ डिस्टर्ब होती. जो आज पेशंट चालत होता, बरोबर. 1 केमो 2 केमोच्या चालल्यानंतर बेड रिडन होतो. बरोबर. मग ते दुसरीकडे येतात, आमच्याकडे येतात. आमच्याकडे आल्यानंतर थोडंसं परत भीती असते. भीती एक असतेच ना. एखादा महिना ट्रीटमेंट घेतात, सोडून देतात, हम्म. परत ऑन्कॉलॉजिस्टकडे जातात. बरं. परत झालं की मग आता मला तिथे जायचं नाही, बरं. तुम्हीच दुरुस्त करा म्हणतात. हम्म. आणि 10-10 वर्ष चांगले राहतात. बरं. हो. आणि ते असे अनेक पेशंट आहेत ओके. की ते मग ते याच्या शेवटी 10 वर्ष 70-75 झाल्यानंतर मग कुठल्या तरी कारणाने, दुसऱ्या कारणाने आजारी होतात. त्यामुळे कॅन्सरला जे आपलं नुसतं गाठीपुरता आजार नाही, त्याची पूर्ण 360 डिग्रीप्रमाणे विचार करून मग त्याच्यात लाईफस्टाईल आली, इम्युनिटी आली, इन्फ्लॅमेटरी प्रोसेस आली, हार्मोन्स आले, बरोबर. झोप आली, स्ट्रेस आली, सगळ्या गोष्टीचा विचार करून केला तर कॅन्सर आपोआप होतो. साध्या आजारासारखा कॅन्सर आहे. कॅन्सर आहे. शरीरामध्ये डिफेन्सच आहे. बरोबर. शरीराने ठरवलं समजा हो मला दुरुस्तच व्हायचं नाही, हो. निसर्गाने अशी अवस्था केली असती, हो हो. कोणती मेडिकल पॅथी टिकली असते, कुठला शक्यच केमो नाही. टिकला असता, शक्यच नाही. शक्यच नाही. येस. निसर्ग फार काइंड आहे, कोणावर अन्याय करत नाही असं मला वाटतं. अगदी. सर तुम्ही मी जेव्हा तुमचं प्रोफाईल सगळं बघत होतो, डॉक्टर आहात तुम्ही, म्हणजे अगदी हाडाचे डॉक्टर आहात आणि इतक्या वर्षापासून तुम्ही करत आहात सगळं. पण दुसरीकडे तुम्ही 5 तुमचे पंचकर्माचे सेंटर्स चालवता, एका कंपनीचे तुम्ही MD आहात. तर म्हणजे मला हा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला खास करून, की तुम्हाला स्वतःला डॉक्टरांची भूमिका जास्त भावली की मग हे MD करून हे सगळं मॅनेजमेंट करणं जे म्हणतो आपण त्याला, मॅनेजिंग करणं जे आहे, तर ह्या 2 पैकी कोणती भूमिका तुम्हाला जास्त त्याचं कारण कसं आहे हो की मी आयुर्वेद कॉलेजमध्ये प्रोफेसर होतो, टीचिंगमध्ये होतो, हो चांगला जॉब एन्जॉय करत होतो. हो. पण मी शिकवत होतो तो वेगळं आयुर्वेद शिकवत होतो बरोबर. आणि शिकवण्याची स्टाईलही चांगल्यामुळे शिकवत होतो, पण पेशंटवर मात्र दुसरं वापरत होतो. अच्छा. हे मला खटकत होतं. बरं. पण तिथल्या काही अडचणी असतात, हम्म. ते मला त्याच्यातून काही बाहेर येणं नाही. आणि मी सर्जरीमध्ये होतो, बरं.
आणि कितीतरी सर्जरी केलेल्या आहेत. हो. आणि सर्जरीमध्ये टेक्निक तर तेच आहे, सुश्रुताने जे सांगितलं तेच सर्जरी. शस्त्रानं साधं आहे, टेक्नॉलॉजी चेंज झाली, बरं. कोणती सर्जरी तीच आहे. हं, हं. पण जे औषध वापरत होतो हं, हं. तर अँटीबायोटिक वापरू नये असं मला वाटत होतं. बरं. अँटीबायोटिक झालं की ती मॉडर्न होणार सर्जरी. बरोबर. म्हणून त्यामुळे माझा जो MD झाला सब्जेक्ट, हं, हं. त्याच्यावर मी डेझर्टेशन हाच घेतला सब्जेक्ट माझ्या गाईडला सांगून, बरं. की विदाऊट अँटीबायोटिक आपल्याला डेझर्टेशन करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये खूप झालं, नुसतं लाईफस्टाईल सांगूनच विदाऊट इन्फेक्शन, विदाऊट सर्जिकल वूंड, काय नाही, स्कार कमी वगैरे चांगलं झालं, ते रिझल्ट समोर आले. बरोबर. त्यामुळे हे पोस्ट ऑपरेटिव्ह जे अँटीबायोटिक आहे हो. ते वापरण्याचं माझ्या लक्षात आलं. तेव्हा माझ्यामध्ये असं वाटलं की मी जोपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांना हो. आयुर्वेदासमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करू शकतो आपण, हो. आणि चांगल्या पद्धतीने करू करू शकतो. शकतो. हो. आणि एक डॉक्टरची जी रिक्वायरमेंट असते ॲज ए सिटीजन म्हणून, त्याची एक रिक्वायरमेंट आहे. बरोबर आहे. डॉक्टर आहे, त्याचं स्टेटस आहे, त्याची हो. फॅमिली आहे, हो, हो. त्याचं घर आहे, दार आहे, ह्या ज्या रिक्वायरमेंट असतात हो. ते आयुर्वेदाच्या प्रॅक्टिस करून सुद्धा व्यवस्थित करू शकतो. बरोबर आहे. हे मला सिद्ध करायचं होतं पुढे. दाखवायचं होतं थोडं, बरोबर आहे. म्हणजे हो, हो. काय नाही समजलं पाहिजे. पण त्या सर्वातून एक सेंटर तयार केलं. मग त्याचे एक हळूहळू, वाढवत. पूर्वी आयुर्वेदामध्ये जॉबसुद्धा मिळायचे नाही, बरोबर. आत्ता खूप चांगलं आलं. आत्ता खूप. हं, हं. पूर्वी असे कितीतरी लोक होते की जॉब सर्च न करता दुसरीकडे डायव्हर्जन झालेलं ते. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे म्हणलं की आपण काहीतरी असं एंटरप्रेन्योरशिप केलं. मग 5 सेंटर 10 सेंटर केले हं. आणि त्याच्यातून एक मॉडेल तयार केला. बरं. मॉडेल केल्यामुळे आणि त्या आता एक एंटरप्रेन्योरशिप आल्यानंतर त्याचे मॅनेजमेंटचे जे पैलू आहेत बरोबर आहे. त्या अनुभवाने मेडिकल एक चाक आहे हो. आणि मॅनेजमेंटचा एक चाक आहे. हो, हो, हो. दोन्ही आपोआप पॅरलल डेव्हलप होत गेले एक्सपिरियन्सने, अनुभवाने. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यात मार्केटिंग आहे, सेल आहे, जे काही तुम्हाला जे सगळ्याला माहीतच आहे, सगळ्यांना जगालाच माहीत आहे. बरोबर आहे. एखादं उद्योग चालवायचा म्हणजे सगळ्याच अँगलने प्रयत्न करावा लागतो. बरोबर आहे. आणि त्याच्यात काही वाईट नाही, उद्योग हा उद्योगच आहे हो. आणि प्रोफेशन हे प्रोफेशनच आहे. बरोबर आहे. दोन्हीचं व्यवस्थित व्हॅल्यू बेस तुम्ही जर उद्योग केला तर चांगलंच आहे. बरोबर आहे. व्हॅल्यू बेस म्हणजे मी आमच्या मीटिंगमध्ये सांगत होतो, पहिली काळजी मला पेशंटची आहे, बरोबर. रिझल्ट पाहिजे. बरोबर आहे. दुसरी काळजी, तुम्ही माझ्यासोबत काम करता, तुमचं पण व्यवस्थित झालं पाहिजे. बरोबर आहे. हे सगळं जर झालं की आपोआप होतं. मग त्याच्यात काही दुसरी तुम्ही हे जेव्हा सांगत आहात ना सर, मला सेम माझी स्टोरी आठवते. म्हणजे आता ज्ञानज्योती, मी ॲज ए टीचरच होतो. म्हणजे हो. टीचरकडून आमचं ज्ञानज्योती एज्युकेशनकडे वळलं. हो. तर बरेचदा शिक्षक म्हणून आणि मग हे सगळं मॅनेज करत असतानाचं एक ओढाताण, किंवा आपण जसं म्हटलं मगाशी की मल्टीटास्किंग करावं लागतं. हो. तर आपण बसल्या बसल्या 10 फोन येतात, किंवा फोकस जो असतो तो आपला कधी कधी जाऊ शकतो. बरोबर आहे. हे स्वतः मी अनुभवतो आहे. तसं तुम्ही जसं तिकडं म्हणता की पेशंट आपल्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा आहे. बरोबर आहे. आम्ही आमच्या सगळ्या मीटिंगमध्ये सांगतो की पहिल्यांदा विद्यार्थ्याचं हित आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याचं हित असेल तर सगळ्या गोष्टी आपल्या हो. त्याला अर्थ आहे, नाही तर काही अर्थ नाही. अर्थ. आणि नंतर आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांचं आहे, हो, ते हो, असेल तर तुम्ही टिकू शकता. हो. मला सर या ठिकाणी म्हणजे हा सगळा अनुभव मी पण घेत असल्यामुळे तुम्हाला तो प्रश्न कदाचित विचारतोय. हे चांगलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात चॅलेंजिंग काय वाटतं तुम्हाला? चॅलेंजिंग मॅनेजमेंट आणि प्रोफेशनच्या. हा, दोन्हीचा एक ताळमेळ जुळता. हां. कारण आपला जो 3 स्टॉक आहे, हं. या 3 स्टॉकमध्ये जो सेकंड यस आहे, हं. तर तो सेल्फ इक्विलिब्रियमवर आम्ही फोकस करतो. बरोबर आहे. अतिशय हा, तो बॅलन्स कसा साधता येईल एखाद्याला? पहिले कोणतीही संस्था म्हणा, कोणतीही व्यक्ती म्हणा, हो. एक तो जोपर्यंत सेल्फ सस्टेन होत नाही तोपर्यंत तो कसा टिकेल. बरोबर. तर एखादा व्यक्ती आहे, त्याची जी बेसिक नीड आहे ती पाहिजेच ना. हो. एखादं कुटुंब आहे, त्याची बेसिक नीड आहे ती बरोबर. पाहिजेच. पाहिजेच. 50,000 खर्च आहे, 5 मेंबर आहेत, 50,000ची व्यवस्था पाहिजे. बरोबर. तसंच ते एक उद्योगशीलमध्ये सुद्धा हो. सेल्फ सस्टेन झाला पाहिजे. सेल्फ सस्टेन होत नसेल तर मग त्याची एरर शोधणे. बरोबर. हो. की आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. हो. की पहिले म्हणलं जातं की जे व्यावहारिक काटकसर आहे, हो. जे एक्सपेन्सेस आहेत, बरोबर. ओव्हरहेड आहे, हो. हो. ते कमी करणं, जास्त करणं आपल्या हातात आहे. बरोबर. बिझनेस कमी होणं, जास्त होणं ते आपल्या हातात नाही. बरोबर. पण ओव्हरहेड तुमच्या हातात आहेत. नक्कीच. हो. तर त्यामुळे ते पॅरलल ठेवणे हो. हा एक महत्त्वाचा आहे, त्यातलं सूत्र आहे असं वाटतं. बरोबर. आणि हे जर व्यवस्थित चालवणारे एकदा सिस्टीम डेव्हलप झाली, हो. हो. मग आपण परत फोकस आपल्याच मूळ पिंडावरच फोकस करू केला शकतो. पाहिजे.
बरोबर. आणि तिथेच केला पाहिजे. हम्म. ही मॅनेजमेंट एकदा हो हो सुरू झाली, सुरळीत झाली, हो 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 तर एका System मोल्डमध्ये लागली आलं. ती. बरोबर आहे. मग आपला जो मुळात जो आहे, हो जसं तुमच्या शिक्षणामध्ये आहे, हो हो विद्यार्थी चांगला घडला पाहिजे. बरोबर आहे. आणि ह्याच्यासारखं पुण्याचं काम कोणतंच नाही. बरोबर आहे. अगदी ह्याच्यामध्ये स्वतःचाही स्वार्थ आहे, हो. त्या विद्यार्थ्याचाही स्वार्थ आहे, देशाचंही सगळंच भलं आहे. अगदी 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 त्यामुळे तो कुठे जरी गेलं तर त्या शिक्षकाला आठवण काढणारच बिचारा. अगदी अगदी तसंच पेशंटला मी सांगत असतो, पेशंटला सुद्धा, हो की तो कितीही जरी काय असेल, हो तो नंतर तो आठवणारच. बरोबर. त्यामुळे त्याला जेवढं रिलीफ देता येईल, हो हो जेवढी त्याची काळजी घेता येईल, हो. जेवढं त्याचं ब्रेन वॉश करता येईल लाईफस्टाईलबद्दल, बरोबर आहे. तेवढं आपण केलं पाहिजे. केलं पाहिजे. तरच तो आपला खरं तो आहे आपला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ह्या सगळ्याचं ते गुपित आहे. ते गुपित. गुपित आहे. हे एकदा सेट झालं की ह्याच्यात काही फारशी बघायची गरज नाही. अगदी 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 हे ऑटो मोडमध्ये येतं. हो 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 हो. पण खरी गरज इथे आहे, बरोबर आहे. जे इथे R&D आहे, हो हो आजचे येणारे आजार आहेत, हो. येणारे चॅलेंजेस आहेत. आता हे एक औषध 2010 मध्ये हे वापरत होतो, बरोबर. आज जर 2026 मध्ये तेच वापरलं तर कसं चालेल? बदल त्याच्यात R&D करून बरोबर आहे. त्याचं जे कसं अजून काय चॅलेंज करता येईल. बरोबर. समजा 2020 मध्ये समजा आमच्याकडे किडनीचे पेशंट आहेत, हो एंड स्टेजला ज्याला म्हणतो आपण, ज्याला डायलिसिस लागतं, हो त्यावेळेस मॅक्झिमम एंड स्टेज आल्यानंतर आमच्याकडे पेशंट एखादा महिना टिकायचा. बरोबर आहे. आज 5-5 वर्ष टिकतात. हम्म. ती डेव्हलपमेंट करावं लागतं. बरोबर आहे. R&D ते आहे. बरोबर आहे. त्यामुळे एकंदरीत डायलिसिसचं जे लाईफ आहे, हो एकदा पेशंट डायलिसिस केल्यानंतर ग्लोबल स्टँडर्ड बरोबर 5 वर्ष लाईफ आहे ॲव्हरेज. बरोबर. जर आपण 5 वर्ष त्याला जर प्लांट बेस्ड मेडिसिनने जर त्याचं लाईफ एक्सटेंड करू शकलो, हो आणि त्याच्यानंतर जरी त्याला डायलिसिस लागलं तर पुढे 5 वर्ष जाईल. बरोबर. आणि आपल्या औषधाने काय होतं हो की जे एन्व्हायरमेंट बॉडीचं जे आहे हो ते एकदम चांगलं होतं. बरोबर. त्यामुळे त्याची जी हार्टची कॅपॅसिटी, डायलिसिस सहन करण्याची कॅपॅसिटी, डायलिसिसमुळे होणारे दुष्परिणाम, हे सगळं सहन करण्याची क्षमता आहे तिथं. बरोबर. त्यामुळे हे जे समाधान मिळतं हो ते कशानेच येत नाही. अगदी बरोबर. त्यामुळे हे जे आपण कॉन्ट्रीब्युशन करू शकतो, तुम्ही जसं विद्यार्थ्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकता, हो हो ते फार महत्त्वाचं आहे. ही अर्थपूर्णता आहे खऱ्या अर्थानं. हा खरी अर्थपूर्ण आहे. मॅनेजमेंट आहे ते एक चालत राहणार आहे, त्याचे Yes. जे एक्सपर्ट आहे त्याचे आहे चालणार आहे. अगदी अगदी. सर तर तुमचे हे जे सगळे पंचकर्म सेंटर्स आहेत आणि हॉस्पिटल्स आहेत, त्याच्यामध्ये मग कॅन्सरची जी ट्रीटमेंट तुम्ही करता त्याचं काय वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला? की कसं आहे, पेशंटच्या दृष्टीने जर काय महत्त्वाचं आहे, हो डॉक्टरच्या दृष्टीने काय महत्त्वाचं होतं, बरोबर. आपल्या अल्टिमेटली तो जो आहे पेशंट महत्वाचं आहे. पेशंट महत्त्वाचा. बरोबर. तो एक माणूस आहे, हो तो एक नागरिक आहे, हो त्याला कॅन्सर झालेला आहे. कॅन्सर झाला तर एखादी खूप मोठी गाठ आहे, आणि तिथे जर सर्जरी केलं तर सर्जरीचं काही नुकसान नाही, हम्म. कारण ती तेवढी गाठ काढून टाकली. बरोबर. 15 दिवसाची प्रोसिजर आहे, हो जे काही येईल ते काढून टाकली. प्रत्येक सायन्सला स्ट्रेंथ आणि विकनेस आहे. आहे. ॲलोपॅथिकमध्ये काही चांगलं आहे, आयुर्वेदामध्ये काही चांगलं आहे. बरोबर आहे. शेवटी पेशंटला काय, दोघांचं हे पाहिजे. बरोबर. सर्जरीने काढून टाकली आणि सर्जरी झाली, हो पण सर्जरी झाले फक्त व्हिजिबल जो दृश्य भाग आहे निघाला, निघून गेलं. पण बाकीचं सगळं तसंच असतं. हम्म. म्हणजे झाड आंबा निघाला, हो. पण मध्ये झाड तसंच आहे. ते त्याच्यामुळं जोपर्यंत तसं- मॅनेजमेंट होत नाही बरोबर. तोपर्यंत काय होत नाही. हम्म, हम्म, मग त्याच्यासाठी हे जे 5 ॲस्पेक्ट आहेत, हम्म, हम्म. एक औषध आहेच, हो औषध तर नक्कीच आहे. हो. मी आमच्या पेशंटला सांगतो की औषध म्हणजे एक पाय आहे. बरं. तुला एका पायाने दौडायचं आहे का पळायचं आहे का दोन्ही पायाने पळायचं आहे, तू बरं. ठरव. हो म्हणजे दुसरं पाय कोणतं आहे, आपली लाईफस्टाईल आहे. बरोबर. पहिला तर आपण झोप घेतलं पाहिजे, हो 10 वाजता झोपलं पाहिजे. हो 10 ते 11 झोप घेतली तर ती झोपेची जी सर्केडियन सायकल आहे, बायोलॉजिकल जी ती सायकल आहे, पूर्ण होते. ते निसर्गाची घड्याळ आणि बॉडीची घड्याळ जी आहे मॅच झाली पाहिजे, बरोबर. ते सिनॉनिमस काम केली पाहिजे. तर ते बॉडीमध्ये झोपेचं जे औषध आहे ते का गरज आहे झोप, की जसं बॉडी मोबाईल रिचार्ज होतो, हो तसे आपले जे सेल्स डॅमेज झालेले असतात हो. त्याचे रिपेरिंग होतात. बरोबर. त्यामुळे बॉडीतले टॉक्सिन्स निघून जातात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी उत्साह, एनर्जी, प्रोडक्टिव्हिटी वाढते. पहिलं झोप झालं. हम्म, दुसरं झालं आहार. हम्म. आहार असाच घेतला पाहिजे, जे न्यूट्रियंट्स आहेत तो घेतला पाहिजे. बरोबर. त्यामुळे मी सगळ्याला सांगत असतो की गोड कुठलाही पदार्थ खा, बरं. साखर खा,
गूळ खा, मध खा, भात खा, शेवटी हे कार्बोहायड्रेट आहे, ते ग्लुकोज आहे. ग्लुकोज झाले की त्याची परिणती फॅटमध्येच होते. डाएटमध्ये काय पाहिजे? प्रोटीन पाहिजे, बरोबर. न्यूट्रिएंट्स पाहिजेत, मायक्रोन्यूट्रिएंट्स ज्याला म्हणतात. हां. त्यामुळे साधा नियम सांगतो मी की 2 वाटी डाळ खा, बासुंदीसारखी खा, हां. सेमी सॉलिड, पंजाबी लोक जसं खातात हो, तसे. हो, हो. महाराष्ट्रीयनमध्ये थोडीशी डाळ पातळ असते. 1 बरं. वाटी भाजी खा, कोणतीही भाजी खा, हो. आणि 1 वाटी सलाड खा. ओके. हे एवढ्याला आपल्याला खायचंच आहे. त्याच्यावरून जी जितकी भूक असेल हो. तेवढं तुम्ही खा. बरं. मग रोटी खा, हो. चपाती खा, भाकरी खा, कुठलीही भाकरी खाल्लं तर, बरं. मिलेटच्या भाकरी खाल्लं तर अजून चांगलं, बरं. की बाजरी, नाचणी हे जे आहेत आलटून पलटून खाल्लं तर झाले, असंही चालेल. हं. हे डाएट महत्त्वाचं आहे. आणि आयडियली माणसाला 2 डाएट खूप होतात. अच्छा. सगळ्यात महत्त्वाची वेळ म्हणजे 11 ते 12 ही जेवणाची वेळ चांगली, बरं. आणि संध्याकाळी 6 ते 7. बरं. आता सकाळी मग 11पर्यंत त्याला जर ब्रेकफास्ट काहीतरी लागतो किंवा हो. काहीतरी इंटेक लागतं 12 तासाच्या गॅपनंतर, हं. मग थोडेसे फ्रूट्स आहेत किंवा बरं. ड्राय फ्रूट्स आहेत. आता ज्याला चहा कॉफी ॲडिक्शन झालेलं आहे किंवा सवय आहे, हो. दूध, चहा, कॉफी त्याच्यातलं काय जे पेय असेल ते निवडून हं. तेवढ्यावर जर संपवलं 8पर्यंत, 8 ते 9पर्यंत, हं. 11 वाजता जेवण केलं, तर ही जर एवढी साधारण ग्रॉस लाईफस्टाईल पाळली, फूड स्टाईल पाळली, बरं. तरी अर्धे आजार टळू शकतात. बरं. आणि 10 वाजता फक्त झोपण्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, डीप स्लीप ज्याला म्हणतात, मला आज गाढ झोप लागली, हे जे आपण म्हणतो, बरोबर. गाढ झोप लागली म्हणजे मधली रिपेअरिंग चांगली झाली, बरोबर. त्याच्यासाठी घ्यायचं असेल 1 कप किंवा 1 ग्लास हं. दूध, कुठलंही फ्लेवर यूज करा, हं. टर्मेरिक आहे, विलायची आहे, अद्रक आहे, याचं जर विदाऊट शुगर पण बरं. ते जर यूज केलं तर ते कोल्डपासून कॅन्सरसाठी चांगलं आहे. बरं. ती झोप झाली, डाएट झालं, व्यायाम झाला. हो. व्यायामामध्ये आता आमच्याकडे एक पेशंट असा होता की 80 वर्षाचा वय होता, बरं. सेलिब्रिटीचा होता, त्याला कोलोन कॅन्सर झाला. हं. आणि त्याने इन्व्हेस्टिगेशन केले, त्यांना सांगितले तुम्हारे पिताजी का लाइफ 3 महीने है, बरं. सर्जरी करोगे रिमूव्ह 3 महीने 6 महीने ज़्यादाच. आज 3 वर्ष झालं आमच्याकडे. बरं. ते कशामुळे झाला की त्याचा फेथ किंवा हं. ते दुसरं चित्र. औषधं खाल्ले, थोडंसं डाएट केला, त्याला म्हटलं तर त्याला एकच सांगितलं, बी ॲक्टिव्ह. त्याच्या वडिलांना सांगितलं ॲक्टिव्ह राहा, बरोबर. तुमचं लाईफ आपोआप वाढेल. तुम्ही बेड रिडन झालात हो. की गेला. बरोबर. म्हणजे त्याची मुवमेंटचं, ॲक्टिव्हपणाचं एवढं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यात. हं. त्यामुळे एक 20 मिनटं व्यायाम, वॉक केला, हो. ज्याला ॲरोबिक म्हणतात, सायकलिंग केलं, स्विमिंग करा, काही करा, बरं. आणि त्याच्यासोबत थोडंसं जर प्राणायाम जर केला, अच्छा. त्यातल्या त्या 2 प्राणायाम फार महत्त्वाचे आहेत, हं. अनुलोम विलोम आणि भ्रामरी. बरं. आपल्या बॉडीमध्ये एक जसं इलेक्ट्रिक वायर असतं, हो. तसं एक व्हेगस नर्व असते, बरं. त्याचं काम चांगलं होतं त्याने प्राणायाम. बरं. आणि ते वायरिंग सगळ्या बल्बचं कंट्रोलिंग करतं. बरं. म्हणजे लाईट सगळे बटतात त्या वायरीवरच असतात. हं. तसं ते आपलं प्राणायामाने 10 मिनटं, 5 मिनटं, 2 मिनटं, 1 मिनटं हो. बेडवर बसून, सोफ्यात बसून, ऑफिसमध्ये बसून, जसं मी शक्य. लोकांना जसं सांगतो ऑफिसमध्ये करा. बरं. त्यामुळे तुमचं वातावरण तर बदलेलं ऑफिसचं. बरोबर आहे. एक 10 मिनटं, 5 मिनटं प्राणायाम, ही 3 गोष्टी झाल्या. बरं. चौथी गोष्ट महत्त्वाची आहे, प्लांट बेसिस मेडिसिन काम करतं. बरं. त्याचं कारण प्लांट बेसिक वैशिष्ट्य आहे, ते होलिस्टिक अँगलने काम करतं, हं. पूर्ण बॉडीवर काम करतं. बरं. आम्ही आता त्याचे खूप R&D करून, खूप टेक्नॉलॉजी सुधारून करून एफिकसी किंवा इफेक्टिव्हपणा कसा वाढवायचा, हं. खूप रिसर्च करतो आम्ही. त्यामुळे इन्स्टंट परिणाम होतो. आमच्याकडे असे अनेक पेशंट आहेत की ICCUमध्ये असतात, हं. कुठेतरी ऐकतात, म्हणलं हे 2 औषध घेऊन जा, एक बरं. 48 तास दे, पहिले तू हॉस्पिटलमधून बाहेर ये, मग नंतर माझ्या. बरोबर. 48 तासांमध्ये बाहेर येतात. हं. हं. कारण ते जे प्लांट बेस्ड मेडिसिनचा जो गैरसमज आहे हो. की लेट काम करतं वगैरे वगैरे, तसं नाही आहे. बरं. इमिजिएट काम करतं, बरं. क्वालिटी चांगली असतात. चौथा आहे प्लांट बेस्ड. हं. 5वा आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. अच्छा. स्ट्रेस मॅनेजमेंट ते आयुर्वेदामध्येही खूप सांगितलेलं आहे. हं. आपल्याला सांगा, एखादी ॲक्शन घेऊन टाकणं हो. आणि विचार करणं, हो. दोन्हीमध्ये फार फरक आहे. बरोबर. काही जणांना नुसतंच विचार करायची सवय असते, हो. पण ते ॲक्शन घेतलं तर त्याचं रिझल्ट परिणाम काय, थोडंसं स्ट्रेस आपोआप कमी होतो. बरोबर आहे. कुठलाही इश्यू असेल, हो. हो. हो.
विचार करणं आणि ॲक्शन करणं दोन्हीमध्ये खूप फरक आहे. मी आमच्या पेशंटला सांगतो, ॲक्शन घ्या, बरं. काही घ्या, हो चुकेल, काही होईल, दुरुस्त होईल. हो हो त्यामुळे स्ट्रेस आपोआप कमी होतो. स्ट्रेस मॅनेज केलं की झालं. आणि बरोबर. प्राणायामाने स्ट्रेस मॅनेज होतो, वॉकने स्ट्रेस मॅनेज होतो. अच्छा. जे ते बॅड हार्मोन्स आहेत, सिरोटेनिन आहे, ते बरं. आहेत, ते बस्ट होऊन जातात, वॉश आउट होऊन जातात. व्यायामाने फायदा हाच होतो. सर, हा त्याची- स्ट्रेस कमी करण्यासाठी पण आयुर्वेदामध्ये मग काही प्लांट बेस्ड मेडिसिन्स आहेत? खूप आहेत, अच्छा. खूप आहेत. म्हणजे आयुर्वेदामध्ये मेंटल हेल्थ ज्याला म्हणतात, बरं. मेंटल हेल्थ हो. चांगली करण्यासाठी अनेक औषधे आहेत. बरं. जसं ब्राह्मी आहे, अशा अनेक रसायने आहेत हं. की त्याच्या व्यक्तीची अवस्था, त्याची कोमॉर्बिडिटी हो हो. आणि एज, ह्या सगळ्या गोष्टीवर त्याचं अवलंबन आहे. बरं. आता बरेच पेशंट असतात आमच्याकडे, काही क्लोज असतात, तर अँझायटी म्हणतात, अँटी डिप्रेसंट सुरू केलेलं असतं. बरोबर. मी 1 महिन्यापासून खातो सर म्हणतो. त्याला म्हणतो ह्याच्यात एंट्री आहे, हो. एक्झिट नाही ह्या औषधामध्ये. बरं. आणि तुझं जे ॲनालिटिकल ब्रेन आहे, हो. जी उद्योगशीलता आहे, ती हो. तुझी कमी होणार आहे. बरं. माझ्याकडे मेडिकलची स्टुडंट आहे हो. आणि तिला मी त्याच अँगलने बघत होतो की हे होणारी फ्युचर डॉक्टर आहे, देशाचं तिच्या हातात भविष्य आहे. हं, हं, तिला सीझर यायचे हं, हं, आणि मेडिसिन सुरू केलं होतं. हं. मी सुरू केलं, हे औषध सुरू केलं आणि तू सोडून दे म्हटलं, बरं. आणि ती चांगली झाली. बरं. अशा अँझायटी डिप्रेशन पेशंट असे कितीतरी आहेत. बरोबर. आयुर्वेदात नाही असं काहीच नाही, कारण निसर्ग खूप आहे ना. बरं. एवढा मोठा निसर्ग आहे, एवढी मोठी औषधं आहेत. एका प्लांटचे 10 औषधे आहेत. बरोबर. 2 प्लांट मिळालं तर 20 औषधे होतील. बरं. याचे फॉर्म्युले चेंज केलं तर अजून 30 औषधं होतील. स्काय इज प्रचंड एंड. विविधता आहे. स्काय इज एंड. तुम्ही किती बौद्धिक औषध लावा हो. तेवढं कमी आहे. मी त्यातला पिनट आहे मी म्हणेन, पण बरं. खूप स्कोप आहे. बरोबर. आणि त्यासाठी फक्त आवश्यक आहे तो फेथ, खूप फेथ महत्त्वाचा. फेथ आणि आमच्यासारख्या दोघांकडून आहे, हो. बायपोलर आहे. येस येस येस. समाजाकडूनही फेथ पाहिजे आणि आणि आमच्याकडूनही प्रयत्न पाहिजे, प्रयत्न पाहिजे. तेवढे कमिटमेंट हो पाहिजे हो. कमिटमेंट पाहिजे. की ह्या पेशंटला मला न्याय द्यायचा आहे, येस येस हा पेशंट माझ्या विश्वासाला आला, ह्याला दुरुस्त केला पाहिजे, येस. ही कमिटमेंट पाहिजे. सर, खूप सुंदर पद्धतीने आजच्या ह्या सगळ्या गप्पांच्या माध्यमातून म्हणजे अगदी कॅन्सरपासून तर तुमच्या लाईफस्टाईलपर्यंत, तुमच्या उद्योजकीय गुणांपासून तर म्हणजे आपल्या पूर्ण देशाच्या एकंदर स्वास्थ्याच्या दृष्टीनं जे काही तुम्ही सांगितलं ते खूप मोलाचं आहे. आणि 3S टॉकमध्ये जो सेल्फ कनेक्ट, सेल्फ इक्विलिब्रियम आणि त्यातून साधणारा स्वतःचा सेल्फ सक्सेस, हा साधण्यासाठी आमच्या सगळ्या प्रेक्षकांना याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होईल याचा मला निश्चित म्हणजे आत्ता एक खूप मोठा विश्वास वाटतो आहे तो. आपण 3S टॉकमध्ये आलात, ह्या सगळ्या गप्पा केल्यात, आम्हाला एवढं चांगलं मार्गदर्शन केलं, खूप खूप धन्यवाद. आपणही मला बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मलाही Thanks. आपल्याला भेटून आपलं येस. हे सगळं इस्टॅब्लिशमेंट बघून खूप बरं वाटलं. थँक्यू सर. असंच आपलं काम वाढावं अशी इच्छा व्यक्त करतो. Yes. धन्यवाद.